कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडी व महायुतीकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गटाकडून 18 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। शेतकरी व व्यापारातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते। उमरखेड बाजार समितीच्या निवडणुकीच्या घोषित कार्यक्रमानुसार 25 एप्रिल ते 5 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती। त्यानुसार सोमवार 5 मे शेवटच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीच्या तसेच अपक्ष पॅनलकडून 180 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले। 18 संचालक सदस्य संख्येच्या या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण 7 जागा आहेत। यामध्ये 67 महिला राखीव 2 यामध्ये 13 अर्ज, इतर मागासवर्गीयांसाठी 1 जागा आहे ज्यामध्ये 12 अर्ज, विमुक्त जाती मतदारसंघासाठी 1 जागा यामध्ये 11 अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण 2 मध्ये 31 अर्ज, अनुसूचित जाती जमातीसाठी 1 मध्ये 20 अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1 जागा यामध्ये 6 अर्ज, व्यापारी अडते मतदारसंघासाठी 2 जागा यामध्ये 13 अर्ज, हमार मापारी व तोलारी मतदारसंघासाठी 1 जागा यामध्ये 7 अर्ज, अशा 18 जागांचा समावेश असलेल्या ठिकाणी 180 जणांनी अर्ज दाखल केलेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर बाजार समिती उमरखेडची निवडणूक लक्षवेधी असणार आहेत। सर्वच पक्षाचे पक्षप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या हिरिरीने या निवडणुकीत सक्रिय सहभाग दर्शवित आहेत। विधानसभा मतदारसंघातील बदललेले वातावरण, सहकार क्षेत्रातील होणारी ही पहिली निवडणूक दिग्गज लोकांचा प्रतिष्ठापनाला लावणारी आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।